आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात कुंभमेळ्याच्या शाही स्नानांच्या तारखा आता जाहीर होतील। कुंभमेळ्याची ही बैठक आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळातच ही बैठक सुरू होईल। या बैठकीत आता काय निर्णय घेतले जातील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सिंहस्थ कुंभमेळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। शाही स्नानांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत। यासाठीच मुख्यमंत्री हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याला अधिकची माहिती देतील। महेश, कृपा, खरं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित झालेले आहेत। तर शैव आणि वैष्णव आखाड्यांचे प्रमुख दोन प्रतिनिधी आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित झालेले। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकूण 13 आखाडे आहे आणि या 13 आखाड्यांचे प्रमुख दोन प्रतिनिधी जे आहे ते या बैठकीला उपस्थित झालेले आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आणि याच बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे अमृत स्नानाच्या ज्या तारखा आहे त्या घोषित होणार आहे। त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात आणखीन काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही बैठक साधारणतः 2 तास चालणार आहे। या 2 तासानंतर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद देखील घेतील आणि त्यामध्ये अमृत स्नानाच्या तारखा आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या नियोजन या संदर्भातली जी माहिती ते पत्रकार परिषदेमधून देतील। आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर साधू आणि महंतांनी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या। यामध्ये गोदावरी प्रदूषणासंदर्भातला मुद्दा असेल किंवा कुशावर्ता त्र्यंबकेश्वरचे जे कुशावर्ता आहे त्या ठिकाणी वाढती गर्दी लक्षात घेता आणि एकत्र एवढे लोक येतील तर त्या कुशावर्तामध्ये स्नानासाठी जी आहे ती जागा कमी पडेल। तर त्या संदर्भात काय काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।